तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, कालच्या तारखेला सुद्धा वाटप झालेला नाही, कालही वाटप झालेला नाही आणि आजही वाटप होण्याची शक्यता नाही. जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी येईल या गोष्टीची लाडक्या बहिणी आतुरतेने भरपूर दिवसापासून वाट पाहत आहे. GR सुद्धा आलेला होता आणि GR आला असल्यामुळे GRचा निधी अजूनपर्यंत महिला व बाल विकास विभागाच्या खात्यामध्ये ट्रान्सफर न झाल्यामुळे वाटप लांबणार आहे. मी तुम्हाला स्पष्ट या ठिकाणी सांगत आहे, कारण कालच्या तारखेला सुद्धा वाटप झाला नाही आणि आज सुद्धा वाटप होण्याची शक्यता नाही. वाटप होण्याची 100% शक्यता आहे सोमवारी, म्हणजेच 23 आणि 24 तारखेला. सोमवार मंगळवार 23 आणि 24 तारखेला वाटप होण्याची 100% शक्यता आहे. कदाचित जर नशिबाने आज वाटप झाला तर तुम्हाला त्याबद्दल अपडेट देण्यात येईल. मी असं म्हणत नाही की आज वाटप होणारच नाही, पण जे काही टेक्निकल रिझन आहे, आपण कालही वाट पाहत होतो आणि आजही वाट पाहणार आहे वाटपाची. जर वाटप सुरू झालं तर तुम्हाला त्याबद्दल अपडेट देण्यात येईल, पण टेक्निकल रिझनमुळे 23 आणि 24 तारीख मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर स्पष्ट सांगितलेली आहे. काही बहिणींना बातम्या येत होत्या की मग नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्याचे 4,500 एकत्र मिळणार, 4,500 एकत्र मिळणार, अशा सुद्धा अपडेट येत आहे. यामध्ये खरं काय आहे आणि खोटं काय तुम्हाला मी या ठिकाणी क्लिअर करतो. नोव्हेंबर डिसेंबर हप्ता मिळाला असेल तर 100% जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार आणि केवायसीच्या चौकशीनंतर तुम्हाला तुमचे सर्व हप्ते किंवा जानेवारी महिन्यापासून तुमचे हप्ते सुरू होऊ शकते. आता जर तुम्ही या हप्त्यामध्ये वाट पाहत असाल, तुम्हाला वाटत असेल की आताच या हप्त्यामध्ये आम्हाला पैसे आले पाहिजे, तर ते शक्य नाही. तुम्हाला वाटत असेल की आम्ही केवायसी केलेली आहे आणि आमचे आताच पैसे आले पाहिजे, तर हे शक्य नाही. या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार नाही. टेक्निकली मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे, या टप्प्यामध्ये तुम्हाला लाभ वितरित होणार नाही. पुढच्या महिन्यामध्ये केवायसीची चौकशी झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्याचा हप्त्याचा वाटप जो होईल मार्च महिन्यामध्ये, फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचा वाटप होईल मार्च महिन्यामध्ये आणि केवायसीच्या चौकशीमध्ये तुमची यादी डीबीटीच्या डिपार्टमेंटकडे जाईल आणि नंतर मग शासनाचा निर्णय असेल की तुम्हाला 3 हप्ते एकत्र द्यायचे की एकाच महिन्यापासून लाभ सुरू करायचा. तो शासनाचा निर्णय असणार. 3 महिने एकत्र द्यायचे की एकाच महिन्यापासून लाभ सुरू करायचा. शासनाचा आजपर्यंतचा जुना रेकॉर्ड तुम्ही पाहिला असेल, पेंडिंग लाभ देत नाही, पेंडिंग लाभ मिळत नाही. ज्या महिन्यापासून तुमची केवायसी मंजूर झाली, तुमची यादी गेली, त्या महिन्यापासून ते पैसे सुरू करतात. रिसेंटली जे आहे ते संजय गांधी निराधार योजनेमध्ये सुद्धा तसंच त्यांनी केलेलं आहे. ज्या बहिणींची केवायसी थांबली होती, त्यांचा लाभ थांबला होता, मग त्या बहिणींनी ज्या महिन्यापासून केवायसी केली त्याच महिन्यापासून त्यांचा लाभ दिला, पेंडिंग लाभ दिला नाही. त्यामुळे या योजनेमध्ये सुद्धा असंच होऊ शकते. पण आपण शासनाला आपली रिक्वेस्ट असणार आहे की पूर्ण पैसे मिळाले पाहिजे, पूर्ण पैसे ओव्हरऑल जे आहे ते मिळाले पाहिजे. पण या हप्त्याच्या वाटपामध्ये होणार नाही. जरीही मी निगेटिव्ह बोलत असलो तरी रियालिटी हीच आहे. काहीतरी तुम्हाला उडवाउडवीचे तुम्हाला खुशखबर देऊन या ठिकाणी काहीच फायदा नाही. जे रियालिटी आहे, जसा वाटप होणार आहे तीच माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे. नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे हप्ते मिळाले असत तर जानेवारी महिन्याचा लाभ तुम्हाला मिळणार. आणि बघा, वाटपाबद्दल शासनाचा खूप जास्त निष्काळजीपणा या ठिकाणी दिसून येत आहे, कारण कोणतीच एक फिक्स तारीख शासनाने केलेली नाही, कोणतीच एक फिक्स तारीख नाही किंवा वाटपाच्या आधी सुद्धा अपडेट दिली जात नाही. जसं संजय गांधी निराधार योजनेच्या वेबसाईटवर अपडेट दिली जाते की वाटप सुरू होणार, वितरण सुरू होणार, अशा प्रकारचे कोणतेच अपडेट या लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर सुद्धा दिली जात नाही. किंवा कोणत्या विभागासाठी किती निधी मंजूर झाला, महिला व बाल विकास विभागाचा GR सुद्धा येत नाही. फक्त सामाजिक न्याय विशेष विभागाचा GR येतो. आपण त्याच भरोशावर नेहमी राहतो. कोणत्याच मंत्रीची किंवा अदितीताई तटकरे सुद्धा यांची आता अपडेट येत नाही. आधी मंत्री अदितीताई तटकरे अपडेट टाकत होत्या, त्यांच्या सांगण्यावरून, त्यांच्या अपडेटवरून आपल्याला माहित होतं की आपल्याला 1-2 दिवसानंतर पैसे येणार, पण आता त्या सुद्धा अपडेट देत नाही. शासनाने एक फिक्स तारीख करायला पाहिजे लाडक्या बहिणींसाठी. 1 ते 10, प्रत्येक महिन्याच्या 1 ते 10 तारखेपर्यंत शासनाने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला पाहिजे. 1 ते 10 तारखेपर्यंत पैसे आले पाहिजे. कधी पण शासन स्वतःच्या मनमर्जीने या ठिकाणी वाटप करत आहे. कधी 12 तारखेला तर कधी 31 तारखेला. नोव्हेंबर महिन्याचा हप्त्याचा वाटप तुम्ही पाहिला असेल 31 तारखेला झाला होता, 31 डिसेंबरला, 2 महिन्यानंतर, 2 महिने पूर्ण झाल्यानंतर. आणि हा हप्ता सुद्धा जानेवारी महिन्याचा हप्त्याचा वाटप सुद्धा आपल्याला त्याच दिशेने जाताना दिसत. आज जर वाटप झाला नाही तर जवळपास 23-24 तारखेकडे किंवा त्या पलीकडे सुद्धा वाटप जाण्याची शक्यता आहे. जोपर्यंत सामाजिक न्याय विशेष विभागाचा निधी महिला व बालविकास विभागाच्या अकाउंटमध्ये जमा केला जात नाही GR नुसार. तर बघा, तुम्हाला क्लिअर झालं असेल, जो काही निधी आहे तो पूर्ण आहे. महिला व बाल विकास विभागाकडे निधी असतो, पण वाटप कोणत्या पद्धतीने होणार आहे तीच रियालिटी आहे. ती रियालिटी तुम्हाला समजून घ्यायची आहे. केवायसी केली असेल तर केवायसीची चौकशी झाल्यानंतरच तुम्हाला नंतर तुमचे हप्ते सुरू होतील.
या वाटपामध्ये मिळणार याबद्दल आशा ठेवू नका. याबद्दल आणखी काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.